कोण आहे? कोण आहे तिथे? बाहेर या, बाहेर या, नाहीतर मी हा दगड फेकून मारे ना. ए थांब 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 थांब. मी आलाप तुझा आलाप. आलाप तू? अरे यार पण आलाप, तू इथे कसा आलास? प्रश्न तू नाही मी विचारणार आहे आणि तुला उत्तर द्यायची आहेत. काय झालंय? तू मला न सांगता तू इथे निघून आली आहेस आणि मला विचारतेस काय झालंय म्हणून. माझं ऐकून घेशील? नाही ऐकायचंय मला. तू काका बोलले मला की तू इथे कुठेतरी प्री स्कूलच्या प्रोजेक्ट साठी आली आहेस. अच्छा, म्हणजे बाबाने आलापला प्री स्कूलच्या प्रोजेक्टचं कारण सांगितलंय तर. आणि आता शांत बसली. तू मला सांग ना, मी काय करू? माझं काय झालं असेल जरा तरी तू विचार केलायस? एक तर तुला माहितीये की आपल्या फॅमिलीज मध्ये किती प्रॉब्लेम सुरू आहे. नाही ठीक आहे, ओके ओके, तुला तुझा वेळ हवाय, आय कॅन अंडरस्टँड, ठीक आहे फाईन. हे बघ, तुला तुझा वेळ हवाय, तुला जिथे जायचंय तिथे जा, तू मला सोबत घेऊन जा. आणि इथे कुठला प्री स्कूलचा प्रोजेक्ट आहे? शांत शांत शांत. काही आठवतंय का? हा एक रुपया आपण आपल्या डेटची आठवण म्हणून जपून ठेवतो. समजा कधीतरी आपल्याला जाणवलं की आपलं प्रेम कुठेतरी कमी पडतंय, तर हा एक रुपया आपल्याला या 27 रुपयांच्या डेटची आठवण करून देईल. सॉरी, पण जुई, मी काय करू तुझ्याशिवाय? मी कसा राहू? मी कुठे सांगितलं माझ्याशिवाय राहायला? म्हणजे हेच की मिस्टर आलाप देसाई मिस भोळेंना शोधून काढणार हे तिला माहित होतं. आणि नसतो आलो शोधत तर कदाचित या कॉइनची किंमत 0 ठरली असती. ती कधीच 0 ठरू शकत नाही. तू ये बघ, तुला कधीही कुठेही जायचं असेल ना तू जा, पण प्लीज मला सोबत घेऊन जा, प्रॉमिस कर. गॉड प्रॉमिस. आयुष्यात कायमस्वरूपी तुझी सोबत मिळावी म्हणून तर ही मंत्र मिळवण्याची खटपट करते. अहो, आलापला जरा फोन करा ना. कशाला आता? अहो, कसा आहे तो, कुठे गेलाय, पोचलाय का, विचारा जरा. पोहोचल्यावर तो मेसेज करील. मी आता जरा पडतो. तुम्ही आणि तुमची झोप. मुलगा बाहेर गेलाय ना, त्याचं काहीच नाही तुम्हाला. बाबा, तुम्ही झोपताय का? हो, म्हणजे विचार तरी तसाच होता. तू आता इथं काय झालं? आई, बाबा, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. अगं बोल की मग, बस.
आलाप जो जुईला शोधायला बाहेर गेलाय ते मला आणि गंधारला अजिबात पटलेलं नाही. तुम्हाला पटलंय का? म्हणजे बाबा हो, आत्ताच्या घडीला आलाप बाहेर का गेलाय? म्हणजे कोण आहे तो तिचा? म्हणजे त्यांच्यात जे काही नातं होतं ते आपल्याला मान्य नाहीये, मग कोणत्या हक्काने तो तिला शोधायला गेलाय? अगं मित्र आहेत ते दोघं एकमेकांचे. पण आलापच्याच बोलण्यावरून असं कळलंय की तिचे आई बाबा घरीच आहेत, ते नाही गेले जुईला शोधायला. हे बघ, आलाप घरी नसताना त्याच्या पाठीमागे हे असं बोलणं मला काही बरोबर वाटत नाही. तो समोर असल्यावर बोलू देतो का? आपण बोलू त्याच्याशी. बोलूया ना बाबा. खरं तर ना, असं अडून अडून बोलण्यापेक्षा केव्हाही डायरेक्ट बोलेलच सांग. हा, हो, म्हणजे कधी कधी डायरेक्ट बोलल्याने समोरचा हर्ट होतो, पण समोरच्याला कळतं तरी आपल्याला नेमकं काय बोलायचंय. तुझं म्हणणं कळलं. मग हेच आपण आलापला समजावून सांगूया. आई तुम्हीच सांगा, आपल्या आलापमध्ये काही कमी आहे का? अहो, जुईपेक्षा कितीतरी चांगल्या मुली आपल्या आलापला मिळतील. नाही म्हणजे आलापच्या भल्यासाठी जे आहे ते मला वाटतं आणि मी तेच बोलले. आई, तुम्हाला पटतंय ना हे सगळं? हे बघ, ही सगळी तुमची मतं झाली आणि ती मतं तुम्ही मांडायलाच हवीत. ह्या घडीला एक आई म्हणून मला असं वाटतं, मी माझ्या मुलाला ह्यातून बाहेर काढायला हवं. हो आई, आमचं सुद्धा हेच म्हणणं आहे. हॅलो, बोला ना माधव साहेब. नाही, मला जुईबद्दल कळलं. काय माधव साहेब, या सगळ्या परिस्थितीमुळे जुई जरा गोंधळली होती, म्हणून तिने असा डिसिजन घेतला. नाही, पण ती जिथे आता आहे तिथे आलाप सुद्धा गेलाय. हो, मला कळलं ते. म्हणजे मला बोलला तो. काय मुलांच्या बाबतीत खरं तर आपणच जरा समजून घ्यायला हवं होतं. आपण समजून घेतोच आहे हो, पण हे सगळ्यांना कळलं पाहिजे. पण माधव साहेब, जुईच्या या डिसिजनमुळे एक गोष्ट चांगली झाली आहे. आमच्या अमृताचा विरोध जरा मावळलाय. काय म्हणता? हो. वा, हे छान झालं. पण तरी टेन्शन आहेच. हा, टेन्शन आहेच. म्हणजे ती न सांगता गेली आहे. फोन जरी आला असला तरी ती काय खातेय, कशी राहतेय, स्वतःची काळजी कशी घेते, या सगळ्याचं टेन्शन आलंयच की. पण मला वेगळंच टेन्शन आहे अहो. कसलं? काय, जुईचा ह्या घराशी संपर्क तुटल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी जुईच्या विरोधात गेल्या. आता जास्त काळ जर ती ह्या घरापासून लांब राहिली ना, तर आलापची आई आलापला ह्या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी जास्त प्रयत्नशील होईल. म्हणजे मी काय म्हणतोय समजतंय तुम्हाला? माधव साहेब, म्हणजे आलापसाठी त्या दुसरी मुलगी बघतील वगैरे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हो ना. म्हणजे मी माझ्या पातळीवर इथल्या सगळ्या गोष्टी सावरण्याचा प्रयत्न करतोच आहे, पण तुमचं जुईशी फोनवर बोलणं झालं की तिला लवकर घरी यायला सांगा बस. हो हो, मी सांगतो तिला. आणि जुईला काळजी घ्यायला सांगा. हो माधव साहेब, थँक्यू. कैलास, आलाप जुईजवळ जातो हे चांगलंच आहे ना? अमृता, कालपर्यंत या नात्याला विरोध करत होतीस तू, आणि आज सपोर्ट करतेस, माझ्या सोबत आहेस. कसं काय? माझा या नात्याला काय विरोध होता हे तुला चांगलंच माहिती. कैलास, मला ना भीती वाटते रे. आलाप तिथे पोहोचला आणि अशी काही परिस्थिती निर्माण झाली ज्यात जुईचं म्हणजे आपलं वास्तव आलाप समोर आलं तर? असं काय नाही होणार. नाही, तसं होऊच नाही, पण चुकून समजा अशी परिस्थिती आली तर आपणही तिथे नसणार आहोत. प्रश्न तो नाहीये अमृता. प्रश्न तोच आहे कैलास. मी काय म्हणते, तू सुद्धा तिथे जातोस का? अगं, त्याची गरज नाहीये. काय गरज नाही लागणार? गरज लागल्यावर जाणारस का तू? मला ना कधी कधी तुझं काही कळतच नाही. अमृता, मला तो प्रश्न पडत नाही, कारण जुईच्या आवाजातला आत्मविश्वास मला कळलाय. मी तुला आधी बोललो होतो, आता पुन्हा सांगतोय. आपली मुलगी हट्टी आहे ग, आणि हुशार पण आहे. आलाप तिथे असताना तू म्हणतेस तशी परिस्थिती आली
तरी सुद्धा जुई ती सिच्युएशन खूप छान हँडल करेल, नीट फेस करेल, मला खात्री आहे. मला प्रश्न वेगळाच पडलाय. कुठला? हे बघ, आलाप तिथे असताना जुईला तो मंत्र मिळवायचा आहे आता. पण आलाप तिथे असताना ती मंत्रापर्यंत पोहोचणार कशी? आणि काय रे आला, तू इथे कसा पोहोचलास? तुझ्यावरच्या प्रेमामुळे. मस्करी नको रे आला, खरं सांग ना. एक मिनिट. ह्याचा अर्थ तुझ्या मते आपलं प्रेम मस्करी येतं. तसं नाही रे. पण तू मला सांग ना, तुला कसं कळलं की मी ह्या गावात आहे? तुझ्यामुळे. म्हणजे आय एम सॉरी जुई, मी तुझा फोन कॉल ट्रेस केला. म्हणजे मला वाटतं मध्ये एखाद वेळेस तू फोन स्विच ऑन केला असशील, तेव्हा तुझं लोकेशन मला कळालं, जे एका दिशेने पुढे जात होतं. मग मी ठरवलं की त्याच्या पुढच्या टप्प्याला जायचं आणि तुला गाठायचं. आणि मग अशी झाडीत का लपला होतास? तुझी खरं सांगू, हे गाव ना खूप विचित्र आहे. म्हणजे आता कोणीतरी आपल्याकडे बघताय अशी फिलिंग येत राहते. पालापाचोळ्यात काहीतरी सळसळतंय असं वाटत राहतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नदी किनारी काही माणसं अचानक माझ्या समोर आली. मला घाबरून पळायला लागली. मी त्यांचा पाठलाग केला आणि एका सर्टन पॉइंट नंतर ती गायब झाली. आणि मग मीही गायब झालो. तू का गायब? अगं, काही साप माझ्या समोर आले आणि मग मी पळत सुटलो. तुला तर माहिती आहे ना, मला सरपटणाऱ्या प्राण्यांची किती भीती वाटते ते. आता आला आपला कसं सांगू की गायब झालेली माणसं म्हणजेच ते साप होते. पण यावरून एक स्पष्ट होतंय की मी करेक्ट गावात आले. जुई, हे प्री स्कूलचं प्रोजेक्ट मध्येच कुठनं आलं? आला परे ते आपल्या साखरपुड्यासाठी. ओके, कूल होईल सगळं व्यवस्थित. बोल. ऍक्च्युली आपल्या साखरपुड्यासाठी सुट्टी घेतली होती ना प्री-स्कूल मधून. मग हा प्रोजेक्ट पेंडिंग राहिला, सो ते कंप्लीट करण्यासाठी मी इथे आले. इथल्या शाळांमध्ये जाऊन माहिती गोळा करायची. ओके, पण अजून किती दिवस लागतील? ते आता नकाशाच ठरवेल. काय? अरे म्हणजे त्यांनी एक मॅप दिलाय ना, सो त्या मॅपनुसार अजून एका शाळेत जाऊन माहिती गोळा करायची आहे. मग होईल पूर्ण प्रोजेक्ट. पण जुई, लवकर करायला हवं. आपल्या दोन्ही घरांमधलं प्रकरण चिघळण्याआधी ते सॉल्व्ह करायला हवं. त्यासाठी सर हे चाललंय. काय? म्हणजे त्यासाठीच आपण प्रयत्न केले पाहिजेत ना. फक्त आलाप सोबत असताना मी मंत्राजवळ कशी पोहोचेन हा विचार मला केला पाहिजे. काय झालं? कचरा गेला डोळ्यात? दाखव. थांब. हा आलाप डोंट वरी, मी पाणी मारते. एक मिनिट. पाण्याची बॉटल आहे का तुझ्याकडे? हो आहे. आणि प्लीज सोडू नको, नाही तर अजून झोंबेल दे. नाही आलाप, इट्स ओके. नाही, मला बॉटल दाखव, मी पाणी टाकतो. आलाप, इट्स ओके. अगं, मला दाखव ना, मी टाकतो. मी करते आलाप, एक मिनिट. मी तुला नॅपकिन देतो. जुई, अगं सगळीकडे मुंग्या लागल्यात. आलाप, त्या बॅग उचल आधी, त्यात खायच्या वस्तू आहेत. हो.
तू हे काय आहे? हे काय कळतच नाहीये. हो का? म्हणजे त्याच्यावर हा म्हणजे जुना दस्तऐवज असतात ना तसा कागद आहे, पण कोरा आहे. कोरा आहे? हा हा बघ. हे हे कसं शक्य आहे? नकाशा का नाही दिसत आहे? हे दिसायचं का चांगलं? ओके, म्हणजे हा नकाशा फक्त माझ्या स्पर्शाने आणि मलाच दिसतो. दुसऱ्या कोणी याला स्पर्श केला की हा कागद कोरा होतो. म्हणूनच कदाचित गोलू आल्यामुळे त्यावेळेला हा कागद कोरा झाला. काय ग, कुठे हरवलीस? नशीब कोरा आहे. काय? नशीब तू त्या मुंग्या बघितल्यास, नाहीतर खूप प्रॉब्लेम झाला असता. अगं प्रॉब्लेमची तर आता आपल्याला सवयच झाली आहे. जाऊ दे, मी बॅगेत मुंग्या गेल्यात का ते बघतो. नशीब वाचलो, बॅगेत मुंग्या नाही गेल्यात. मी पण वाचले. हे घे. चलो मिस भोळे, आता कुठल्या दिशेला जायचं? येस, हाच रस्ता दाखवतोय. जुई चल लवकर. अगर रस्ता पण तुलाच माहिती आहे आणि प्रोजेक्ट पण तुलाच कम्प्लीट करायचा आहे. चल लवकर. हो हो, आले आले. जुई चल ना यार लवकर, किती वेळ लागतोय? आणि मध्ये कुठून सुचलं तुला कपडे चेंज करायचं? तुला काही प्रॉब्लेम आहे का? हो. हेच परत बोल. नाही. अगं पण जुई, तू चेंज करता तर मी एकटा उभा आहे ना इकडे. मी सुद्धा इथे एकटीच उभी आहे. हा पण या जंगलामध्ये जंगली प्राणी काही कमी आहेत का? या ना लवकर. आले रे. आले रे आलाप. किती घाई करतोस तू? 2 मिनिटं थांबता येत नाही का तुला? नीट बघू सुद्धा नाही दिलंस. फायनली तू आलीस. चल लवकर. मला सांग, अजून अजून किती चालायचंय? तेच तर बघत होते. काय? अरे म्हणजे तेच समजत नाहीये. पुढे एक पाडा आहे, त्या पाड्याच्या जवळ एक शाळा हा. आहे. त्या शाळेत जाऊन माहिती गोळा केली ना की मग प्रोजेक्ट कम्प्लीट होईल. ओके, पण अजून किती वेळ लागेल? बोलता बोलता चालत राहा. मला कोणीतरी सांगितलंय, बोलता बोलता चालत राहिलं ना की रस्ता लवकर संपतो. पण ती शाळा कधी येणार? तोच तर प्रश्न आहे रे.
बरं, एक वेगळा प्रश्न आहे. कुठला? समोर बघ. जुई, तुझ्याकडे मॅप आहे ना? त्या मॅप मध्ये बघ ना. तू बघू दिलंस का? नुसती घाई घाई. काय? म्हणजे मागे आपण जिथे थांबलो होतो ना तिथपर्यंतच मॅपवरचा रस्ता होता. आता पुढचं नाही माहित. अरे यार, मग आता काय करायचं? ए की बी? ते नाही माहित. ओके, माझं ठरलंय. हा बघ जुई, हा जो रस्ता तुझ्या समोर आहे ना तोच माझा रस्ता आहे. आय एम शुअर हाच माझा रस्ता आहे. म्हणजे या रस्त्यावरून गेलो ना की आपण डिरेक्टली त्या शाळेच्या इकडे पोहोचलो. हा परफेक्ट रस्ता आहे. आता इथे काहीच प्रॉब्लेम नाही होणार. जोई, 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 जोई. हे नेहमी माझ्यासोबत काय होतं? काय झालं? अगं, तिकडे साप आहेत. हे बघ, मला नाही वाटत ते साप आपल्याला त्या रस्त्यावरून जाऊन देतील. आपण एक काम करूया, ते साप आपल्याला रस्त्याला लावण्या अगोदर आपण या मार्गाने जाऊया. जुई, ट्रस्ट मी, हा परफेक्ट मार्ग आहे. मी सांगतोय ना, ह्या रस्त्यावरून गेलो ना की परफेक्ट आपण आपल्या मार्गावर पोहोचणार. मी सांगतो ना, ह्या रस्त्यावरून काहीच प्रॉब्लेम होणार नाही. Poison fungi.